अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा वृक्षावर खूप खूप मनापासून स्वागत. उद्या आहे चैत्र पौर्णिमा, त्याचबरोबर उद्या हनुमान जयंती सुद्धा आहे आणि उद्या आपल्याला आपल्या कुलदेवीसाठी सुद्धा सेवा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला मारुती रायांसाठी सुद्धा सेवा करायची आहे. उद्या बऱ्याच ताईदादांकडनं भरभरून सेवा करणार आहेत, पण असेही काही ताईदादा आहेत की ज्यांना सेवा करण्याची इच्छा असून सुद्धा त्यांना पुरेसा वेळ नसल्यामुळे त्यांच्याकडनं त्या सेवा घडणार नाहीत. मग त्यांनी अशा कोणत्या सेवा कराव्यात ज्या अगदी कमी वेळात होतात आणि त्याचं फळही तुम्हाला तितक्याच पटीने म्हणजे भरभरून मिळणार आहे. बघा, तर उद्या चैत्र पौर्णिमा सुद्धा आहे आणि हनुमान जयंती सुद्धा आहे. तर अर्थातच उद्या सकाळी शक्यतो सूर्योदयापूर्वी उठून तुम्हाला हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे बसून तुम्हाला प्रभू श्रीरामांची सेवा करायची आहे. हनुमानांना आपल्याला रुईच्या फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकता, चमेलीचं तेल तुम्ही त्यांना अर्पण करू शकता, धूप दीप अगरबत्ती त्यांना ओवाळू शकता. हे सगळं करून झाल्यानंतर तुम्ही नैवेद्य म्हणून बुंदीचे लाडू अर्पण करू शकता. तर बघा, या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर या सगळ्या सेवा आपल्या यथाशक्तीनुसार आहे. जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही या सगळ्या गोष्टी त्यांना अर्पण करू शकता. नसेल शक्य तर फक्त जाऊन दर्शन घ्या, तितकंही पुरेसं आहे. आणि तिथेच बसून फक्त एक वेळेस श्रीरामरक्षा स्तोत्र, एक वेळेस मारुती स्तोत्र, हनुमान चालिसा किमान एक वेळेस पठण करा, तेही पुरेसं आहे. कारण की बघा, विशिष्ट दिनी विशिष्ट सेवा ही जास्त फलित जात असते. त्यामुळे नाही जास्त वेळ शक्य तर किमान एक वेळेस तरी तुम्ही या सगळ्या सेवा तिथे बसून करा, जेणेकरून तुम्हाला त्याचं जे काही पुण्यफळ आहे तितक्याच पटीने जास्त मिळेल. तर आता उद्या चैत्र पौर्णिमा सुद्धा आहे. तर अर्थातच उद्या बऱ्याच महिला, बऱ्याच ताई आहेत ज्या दुर्गा स्तोत्राचे पारायण करणार आहेत. अनेक प्रभावी ज्या काही सेवा आहेत त्या आपण सगळेजण करणार आहोत. पण अशाही काही ताई आहेत की ज्यांना आपल्या कुलदेवीसाठी उद्या दुर्गा स्तोत्र पारायण करणं शक्य होणार आहे. मग त्यांनी अशा कोणत्या सेवा कराव्यात? बघा, सकाळी सुशीरभूत झाल्यानंतर तुम्हाला आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये कुलदेवीची तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा महालक्ष्मी देवीची मूर्ती असेल, तुम्हाला त्या मूर्तीला दुधामध्ये थोडीशी हळद मिक्स करून तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक करताना तुम्हाला सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते या मंत्रास तुम्ही 21 वेळेस जप करू शकता. किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्रास तुम्ही 11 वेळेस, 21 वेळेस किंवा एक माळ तुम्ही जप करू शकता. जप करून झाल्यानंतर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला देवीला वस्त्र तुम्ही परिधान करू शकता किंवा त्यानंतर हळद कुंकू अक्षर तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. धूप दीप ओवाळायचं आहे. जमेल तेव्हा दिवसभरामध्ये तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही तांदळाच्या खिरीचा नैवेद्य देवीला अर्पण करू शकता. कारण की उद्या चैत्र पौर्णिमा आहे, त्यामुळे देवी तत्वही तेवढ्याच प्रमाणामध्ये जागृत असतं. आणि जेवढ्या आपल्या आई बाबांसाठी आपण सेवा करू तितकंच त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. त्यांची कृपादृष्टी आपल्या परिवारावर आणि आपल्यावर राहणार आहे. त्यामुळे ज्या काही तुम्हाला ज्या सेवा शक्य होतात ना तुमच्या वेळेनुसार त्या करण्याचा प्रयत्न करा. आता बऱ्याच महिला आहेत की ज्या दुर्गा स्तोत्राचे पारायण करणार आहेत. अशाही काही महिला आहेत की ज्यांना हे पारायण करणं शक्य होणार नाही. मग त्यांनी काय करावं? त्यांनी किमान तुम्हाला जर शक्य असेल एक वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करण्याचा प्रयत्न करा. किमान एक वेळेस. जर तुमच्याकडनं 11 वेळेस हे स्तोत्र पठण झालं तर अतिशय उत्तम आहे, जेणेकरून तुम्हाला दुर्गा स्तोत्राचे पारायण करण्याचं फळ मिळणार आहे. पण नाही 11 वेळेस शक्य, तुम्ही किमान एक वेळेस हे स्तोत्र पठण करा, तेही पुरेसं आहे. कारण की काही ना काही आपल्याला फळ मिळालं पाहिजे. उद्या एवढा मोठा दिवस आहे, चैत्र नवरात्री नुकतीच झाली आहे. तर शारदीय नवरात्रीमध्ये आपण सेवा करतो, आपल्या कुलदेवीसाठी भरभरून सेवा करतो. तसंच या चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला सेवा करायची असते, पण आपल्याकडनं त्या शक्य होत नाही काही कारणामुळे. मग हा चैत्र पौर्णिमा हा दिवस त्या सेवा भरून काढण्यासाठीच आहे. या दिवसामध्ये आपल्याला त्या सगळ्या सेवा करायच्या असतात. पण आता असंही आहे की बऱ्याच महिला या वर्किंग आहेत, जॉबसाठी त्यांना बाहेर जावं लागतं, बऱ्याच महिलांना लहान बाळ आहे. मग या सगळ्या सेवा करणं त्यांना शक्य होणार नाही. मग त्यांनी थोड्या पण प्रभावी सेवा तुम्ही करू शकता. जसं की आता बघा, 11 वेळेस तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करा. नाही 11 वेळेस शक्य, किमान एकदा करा. पण बघा, मी तुम्हाला सांगेन की प्रामाणिकपणाने की तुम्हाला जेवढा वेळ मिळतो तुमच्या सेवेसाठी तेवढा वेळ तुम्हाला उद्या आपल्या देवी आईला द्यायचा आहे, आपल्या सेवेला तुम्हाला द्यायचं आहे. कारण की बघा, आपण जी काही सेवा करणार ती अगदी मनापासून घडली पाहिजे, पूर्ण श्रद्धेने घडली पाहिजे, जेणेकरून त्या सेवेचं फळ तुम्हाला आज ना उद्या कुठे ना कुठे मिळणार. तुमची ती सेवा कधीच वाया जाणार नाही. म्हणून लक्षात घ्या की आपल्या परीने आपल्याला जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा. नाही काही शक्य, किमान एक माळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा जो 99 मंत्र आहे, तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या, तुम्ही या मंत्रात जप करू शकता.
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. कधीही करा दिवसभरामध्ये, सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, रात्री झोपेपर्यंत तुम्ही करा, काहीच हरकत नाही. त्यानंतर तिसरी महत्त्वाची सेवा आहे श्री सूक्त पठण करा. श्री सूक्ताचं पठण करत करत जर तुम्ही कुंकुमार्चन केलं तर अतिशय उत्तम आहे. नाही 16 वेळेस श्री सूक्त पठण करणं शक्य, किमान 1 वेळेस पठण करा. 1 वेळेस श्री सूक्त पठण करायला आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. तर तुम्हाला किमान 1 वेळेस श्री सूक्ताचं पठण करत करत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. कुलदेवीचा टाक असू द्या, कुलदेवीची मूर्ती असू द्या, महालक्ष्मी मातेची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा चांदीचा शिक्का असेल, किंवा हे सगळं नसलं तरी तुम्ही सुपारी स्वरूप जरी तुम्ही कुलदेवीची स्थापना केली आणि त्यावर कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन करणं शक्य नसेल तर फक्त श्रीसूक्त 1 वेळेस किमान 1 वेळेस पठण करा. पण बघा, कुंकुमार्चन ही सर्वात प्रभावी सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी. कुंकुमार्चन केल्यामुळे आपलं सौभाग्य वृद्धी होत असते, आपलं सौभाग्य वाढत असते. कुंकुमार्चन करणं म्हणजे कुंकुमाने आंघोळ घालणं, कुंकवाचं अर्चन करणं, कुंकवाने आंघोळ आपण घालत असतो आपल्या देवी आईला. आणि ही सेवा देवी आईला अत्यंत प्रिय आहे आणि त्याच वेळेचं फळ या तितक्याच पटीने मिळते. म्हणून कुंकुमार्चन किमान श्रीसूक्त 1 वेळेस पठण करत करत तुम्ही कुंकुमार्चन करा. त्याचंही फळ तुम्हाला तितक्याच पटीने मिळणार आहे. आपला भाव जर शुद्ध असेल, मन शुद्ध असेल, आपले कर्म चांगले असतील आणि आपली सेवा जर अगदी प्रामाणिकपणाने आणि पूर्ण श्रद्धेने जर आपण केली, विश्वास ठेवून केली, तर नक्कीच त्या सेवेचं आपल्याला 100% फळ मिळतं म्हणजे मिळतं. ती सेवा आपली कधीच वाया जात नाही. तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला सगळ्या सेवा करायच्या. तर बघा, आता ज्यांना मासिक धर्म असेल, सुतक आलं असेल, विटाळ आला असेल, मग त्यांनी काय करावं? सेवा करण्याची तर खूप इच्छा आहे पण नाही करू शकत. मग अशा वेळेस काय करावं? तुम्ही यूट्यूबवर लावून द्या, श्रीसूक्त तुम्ही लावून द्या. त्याचबरोबर तुम्ही सिद्धपुंजिका स्तोत्र तुम्ही यूट्यूबवर लावून द्या. तर या सगळ्या सेवा तुम्ही फक्त श्रवण करा. हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र, श्रीरामरक्षा स्तोत्र, या सगळ्या सेवा तुम्ही फक्त श्रवण केल्या तरी सुद्धा तुम्हाला त्या सेवा श्रवण केल्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. तरी सुद्धा तुम्हाला त्याचं फळ कुठे ना कुठे मिळणार आहे. तर ज्या काही सेवा आहेत या सगळ्या सेवा अत्यंत प्रिय आहेत देवी आईला. आपल्या आई भगवतीला सेवा अत्यंत प्रिय आहेत. त्याचबरोबर हनुमान चालीसा पठण करणं, श्रीरामच्या स्तोत्र पठण करणं, मारुती स्तोत्र पठण करणं सुद्धा उद्या अत्यंत महत्त्वाचं आहे. यामुळे आपल्या पीडा निवारण होणार आहे, आपल्याला कुठलंही संकट येणार नाही, कुठल्याही संकटातून आपलं नक्कीच रक्षण होईल. त्या सगळ्या सेवा उद्या करणं हे इतकंच महत्त्वाचं आहे. फक्त त्या सेवा किती करायच्या, काय करायच्या, कोणत्या वेळेत करायच्या हे आपल्या यथाशक्तीनुसार आपण ठरवायचं आणि तेवढ्या सेवा आपल्याकडनं घडल्या पाहिजे, जेणेकरून बघा कुठे ना कुठे त्याच वेळेस आपल्याला फळ मिळेल आणि नक्कीच आपल्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत, दुःख आहे, संकट आहे, ती दूर निघून जातील आणि आपलं आयुष्य सुखमय होईल. तर ज्या काही सेवा तुम्हाला सांगितल्या त्या उद्या करण्याचा प्रयत्न करा. दिवसभरामध्ये आपल्या देवी आईला तांदळाच्या खीरचा नैवेद्य तुम्ही बनवू शकता, कारण की तांदळाची खीर ही आपल्या आई भगवतीला अत्यंत प्रिय आहे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, सकाळ, दुपार, संध्याकाळ, तेव्हा तुम्ही खीरचा नैवेद्य दाखवू शकता. नाही खीरचा नैवेद्य दाखवणं शक्य, दूध साखरेचा नैवेद्य दाखवा, ते पण चालणार आहे. ते पण आपली आई भगवती गोड वाढवून घेते, त्यात काही शंका नाही. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वयं माझ्याकडे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा नवीन सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.